कृष्णानं वाजवली मधुर बासरी, गाई म्हशी आल्या घरी. गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय दिवाळी स्पेशल दिवाळी फराळ रेसिपी. आपल्याकडे दरवर्षी दिवाळीला गाई म्हशींना ओवाळण्याची प्रथा आहे. वसुबारसेला गाईला गवारीची भाजी आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखवला तर जातोच, आणि दिवाळी सारख्या सणाला गाईला गोडधोड काहीतरी द्यायलाच हवं, म्हणून करंजीचा देखील घास भरवला जातो. बहुतेक ठिकाणी सर्वसाधारणपणे दिवाळीच्या फराळाला सुरुवात करताना गोडाने म्हणजे सर्वसाधारणपणे करंजीने केली जाते. म्हणूनच आज आपण पाहतोय करंजी. परंतु मग ही करंजी कशी असायला हवी? तर ओठांनी फुटेल इतकी ती खुसखुशीत असायला हवी. म्हणूनच आज आपण जी करंजी करतोय ती ओठांपर्यंत नेईपर्यंत हाताना उचलताना तिचे पापुद्रे खाली पडतात, इतकी ती खुसखुशीत असते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. मोजताना येणाऱ्या असंख्य लेअर असलेली लेअर करंजी. करंजी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला करंजीचं सारण तयार करावं लागेल. ते आपण करायला घेऊया. करंजीचं सारण करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला सर्वप्रथम एका गरम कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. आणि हे साजूक तूप वितळलं की मग त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. अर्धा कप म्हणजे 100 ग्रॅम. आणि हा रवा आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे घरभर दरवळ पसरेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे पहा, आपल्या रव्यानं रंग बदललाय, तो थोडासा गुलाबी दिसू लागलाय. आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून बदामाचे काप, 1 टेबलस्पून काजूचे तुकडे, 1 टेबलस्पून चारोळी आणि 1 टेबलस्पून खसखस घालूया. आणि मंद आचेवर हे जिन्नस आपण रव्याबरोबर 1 मिनिट भाजून घेऊया. हे जिन्नस अगदी थोडे थोडे असल्यानं जर आपण वेगळे भाजायला गेलो तर ते करपतात, म्हणून आपण त्यांना रव्याबरोबरच भाजून घेतोय. हे पहा, आपले सर्व जिन्नस भाजून झालेत. आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून किशमिश म्हणजेच पिवळे मनुके घालायचे आहेत. आणि 1 कप किसलेलं सुकं खोबरं सुद्धा घालायचंय. 1 कप म्हणजे 100 ग्रॅम. आणि आता हे दोन्ही जिन्नस आपण रव्याबरोबर फक्त 2च मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे. हे पहा, आपले मनुके कसे टम्म फुगलेत. आता यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालायची आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपले सर्व जिन्नस रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि खोबऱ्यानं रंग सुद्धा बदललाय, ते सुद्धा भाजून झालंय. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला कढईमध्येच थंड करून घ्यायचं आहे. जोपर्यंत मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ मंद आचेवर रंग बदलेपर्यंत 1 मिनिटभर भाजून घ्यायचंय. आता थंड करायला ठेवलेल्या मिश्रणामध्ये हे गव्हाचं पीठ आणि अर्धा कप म्हणजे 150 ग्रॅम पिठी साखर सुद्धा यामध्ये घालायची आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला प्रथम चमच्याच्या साहाय्याने आणि नंतर मात्र हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असताना जर आपण यामध्ये पिठी साखर घातली तर तिला पाणी सुटतं आणि आपलं सारण चिकट होतं. म्हणून थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. हे पहा, हाताच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला मिक्स करता करता अशा पद्धतीनं बोटांनी चुरून घ्यायचे. त्यात जर काही पिठी साखरेचे खडे असतील तर ते सुद्धा फोडून घ्यायचे. सर्वात शेवटी यामध्ये 2 चिमूट मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यानं त्या गोड पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते. हे पहा, आपलं करंजीचं सारण तयार झालंय. आता आपण ते एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि झाकून बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपण करंजीसाठी लागणारा साठा तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि 4 टेबलस्पून साजूक तूप घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा देखील वापर करू शकता. आणि जर कॉर्नफ्लॉवरही नसेल तर तुम्ही मैदा देखील वापरू शकता. या साठ्याची कन्सिस्टन्सी क्रीम रोलमधील क्रीमसारखी व्हायला हवी. जर तुमचा हा साठा घट्ट होत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन 1 टेबलस्पून साजूक तूप ॲड करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे पहा, आपला साठा तयार झाला आहे. आता तो झाकून बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपण करंजीसाठी लागणारं आवरण तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 कप म्हणजे 300 ग्रॅम मैदा, पाव टीस्पून मीठ आणि 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचे. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, असा मुटका तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. जर असा मुटका तयार नाही झाला तर तुम्ही यामध्ये आणखीन 1 टेबलस्पून साजूक तूप घाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण घट्ट असं मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला हे मिश्रण घट्ट मळून घ्यायचे, अगदी पुरीसारखं. म्हणून आपण यामध्ये एकदम पाणी घालायचं नाहीये. थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे मिश्रण घट्ट मळून घ्यायचे. आपल्याला याच्या कागदासारख्या पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात. म्हणून आपल्याला हे मिश्रण पातळ मळायचं नाहीये.
घट्ट मळून घ्यायचं आहे। जर आपण पीठ पातळ मळलं तर पोळ्या लाटताना पीठ लाटण्याला चिकटतं आणि पोळ्या एकमेकांवर घातल्या असतात सुद्धा त्या एकमेकांना चिकटतात, म्हणून आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। हे पहा आपलं पीठ घट्ट मळून झालं। आता यावर 1 टीस्पून साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचे। 15 मिनिटांनी झाकण काढायचे आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आपल्याला 6 भाग तयार करायचे आहेत आणि या 6 भागांचे आपल्याला 6 प्लेन गोळे तयार करून घ्यायचे। हे पहा आपण मळून ठेवलेल्या पिठाचे प्लेन 6 गोळे तयार करून झालेत। आता आपण ते एका बाउलमध्ये झाकून ठेवूया आणि या प्रत्येक प्लेन गोळ्यापासून आपल्याला एक पोळी लाटायला घ्यायची, ती आपण लाटायला घेऊया। पोळी लाटायला सुरुवात करण्याअगोदर आपण पिठाचा गोळा प्रथम मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर सुद्धा आपण थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि मग लाटण्याच्या सहाय्याने यापासून आपल्याला गोल गरगरीत पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपण जितकी सर्व बाजूनी पातळ अशी एकसारखी पोळी लाटू तेवढ्या आपल्या करंजीला चांगले लेअर पडतील आणि मग आपली करंजी खुसखुशीत होईल, कुरकुरीत होईल। आपली एक पोळी लाटून झाली आहे। मी तुम्हाला दाखवतो आपली पोळी आपल्याला किती पातळ हवी आहे। हे पहा हाताचा पंजा देखील या पोळीमधून आपल्याला पारदर्शीपणे दिसायला हवा, इतकी आपली पोळी ट्रान्सपरंट हवी। आता लाटून झालेली पोळी आपल्याला एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये ठेवायची, परंतु ताटामध्ये ठेवण्या अगोदर त्यावर सुद्धा आपल्याला थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि मग त्यावर पोळी ठेवायची आहे आणि पोळी ठेवून झाल्यानंतर त्या पोळीवर सुद्धा आपल्याला थोडासा मैदा भुरभुरून तो हाताच्या साहाय्याने पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावर लाटलेली दुसरी पोळी घालायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला 3 पोळ्या लाटून घ्यायच्यात। आता या 3 पोळ्यांपैकी पहिल्या पोळीला हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व बाजूंनी साठा व्यवस्थित एकसारखा लावून घ्यायचा आहे। पहिल्या पोळीला साठा लावून झाल्यानंतर आपल्याला दुसरी पोळी या पोळीवर ठेवायची आहे आणि त्या पोळीला सुद्धा एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे। पोळी एकमेकांवर ठेवताना आणि साठा लावताना पोळीला शक्यतो अजिबात फोल्ड पडू द्यायचे नाही आहेत। जेवढा आपण पोळीला एकसारखा प्लेन साठा लावू तेवढ्या आपल्या करंजीला एकसारखे प्लेन असे लेयर येतील। अशा पद्धतीने आपल्याला 3 पोळ्यांना साठा लावून 3 पोळ्यांचा एक बंच तयार करायचा आहे आणि या बंचचा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करायचा। आपण बाकरवडीचा किंवा लाटीवडीचा करतो ना, अगदी तसा रोल करून झाल्यानंतर हे पहा बोटांच्या सहाय्याने हा रोल आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे, थोडासा लांबून घ्यायचा आहे म्हणजे यातील हवेची पोकळी नष्ट होते। आता सुरीच्या सहाय्याने दोन्ही अनइवन बाजू काढून टाकायच्या आणि या रोलच्या आपल्याला 1-1 इंचच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। वड्या कट करून झाल्यानंतर त्या आपल्याला एका डब्यामध्ये झाकून बाजूला ठेवून द्यायच्या आहेत। अशा प्रकारे उरलेल्या 3 पोळ्यांचा सुद्धा आपल्याला बंच तयार करायचा आहे, त्याचा रोल करायचा आहे आणि त्याच्या वड्या कट करून झाकून बाजूला ठेवून द्यायच्या आहेत। हे पहा आपल्या करंजीचं सारणही तयार झालं आहे आणि आवरण सुद्धा तयार झालं आहे। आता आपण लगेच करंज्या तयार करायला घेऊया। करंजी तयार करण्यासाठी हे पहा एक पेढा आपल्याला पोळपाटावर ठेवायचा आहे आणि हा पेढा पोळपाटावर ठेवताना त्याची प्लेन बाजू वर करायची नाही आहे, तर ज्या बाजूने पेढ्याचे लेयर दिसत आहेत ती बाजू वर करायची आहे आणि या पेढ्याला आपण बोटांच्या सहाय्याने असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता हा पेढा गोलसर केल्यानंतर लेयर असलेली बाजू वर करायची आहे आणि हा पेढा पोळपाटावर ठेवायचा आहे। पोळपाटावर ठेवल्यानंतर हे पहा बोटांच्या सहाय्याने त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर हा पेढा आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने पुरी एवढा गोल लाटून घ्यायचा आहे। पाहताय ना तुम्ही आपल्या पुरीला कसे गोल रिंकल पडलेत। आपल्या सर्व करंज्या एकसारख्या येण्यासाठी हे पहा कोणत्याही डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने आपल्याला ही पुरी अशा पद्धतीने गोल कट करून घ्यायची व त्याच्या कडा बाजूला काढून ठेवायच्या। आता हे पहा पुरीवर अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि पुरीच्या मध्यावर आपण 1.5 ते 2 चमचे सारण घालायचे। सारण घालून झाल्यानंतर हे पहा पुरीच्या गोलाकार सर्व बाजूने आपल्याला बोटांच्या सहाय्याने असं पाणी लावून घ्यायचे। आता पुरी हळूवारपणे फोल्ड करायची आहे, वर उचलायची आहे। पुरीचा मधला भाग अलगदपणे चिमटीत धरायचा आहे आणि आता करंजीची डावी बाजू आपण बोटांच्या सहाय्याने अशी प्रेस करायची आहे, चिकटून घ्यायची आणि त्यानंतर उजवी साईड आपण प्रेस करायची आहे, चिकटवून घ्यायची। सर्व अर्धगोलाकार बाजूने करंजी चिकटवून झाल्यानंतर आपल्याला ती पोळपाटावर ठेवायची आहे। करंजी मध्यभागी फुगीर झालेली असते ती बोटांच्या सहाय्याने प्रेस करायची आहे आणि आता बोटांच्या सहाय्याने करंजीच्या सर्व कडा प्रेस करून घ्यायच्या, चिकटवून घ्यायच्यात। त्यानंतर हे पहा काटा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला करंजीला असं डिझाईन करून घ्यायचं आहे। तुम्ही फिरकीच्या सहाय्याने किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने करंजी कट केली तरी चालणार आहे, परंतु ही जी साठ्याची करंजी असते ना तिच्या कडा कोणतेही डिझाईन न करता फक्त प्रेस करून व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या, म्हणजे तळताना ते लेयर ओपन होतात आणि आपली करंजी खूप क्रिस्पी होते, परंतु सारण मात्र बाहेर येत नाही। 2 घाण्याच्या म्हणजे 2 बॅच तळून घेता येतील इतपत करंज्या आपल्याला करून ठेवायच्या आहेत।
आणि हे पहा एका ट्रेमध्ये अथवा ताटामध्ये खाली मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि त्यावर या करंज्या ठेवायच्यात म्हणजे त्या चिकटणार नाहीत. आणि त्यावर ओलं करून पिळून घेतलेलं स्वच्छ सुती कापड अंथरायचं आहे. हे पहा आपल्या एवढ्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आपण आता त्या तळायला घेऊया. करंजी तळण्यासाठी हे पहा आपल्याला तेल कोमट गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही तर कोमट करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये या करंज्या आपल्याला हळूहळू एक एक करून हळुवारपणे सोडायच्या आहेत. आणि करंजी तेलात सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे. जेव्हा या करंज्या आपोआप तरंगून वर यायला सुरुवात करतील तेव्हा या करंज्यांवर आपण चमच्याच्या सहाय्याने झाऱ्याच्या सहाय्याने तेल उडवायचे. म्हणजे या करंज्यांना लेअर सुटायला म्हणजे पदर सुटायला सुरुवात होते. करंज्या पूर्णपणे वर तरंगल्या आणि त्यावर तेल उडवून झालं की आपण प्रत्येक करंजी एक एक करून उलट करायची आहे, पलटी करायची आहे. आणि करंजी उलटल्यावर सुद्धा प्रत्येक करंजीवर आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं तेल उडवायचं आहे. आणि सर्व करंज्या आपल्याला गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत. हे पहा आपल्या सर्व करंज्यांना गोल्डन रंग आला आहे आणि तेलाचे बुडबुडेसुद्धा अगदी बंद झालेत. याचा अर्थ आपल्या करंज्या पूर्णपणे तळून झालेल्या आहेत. मी तुम्हाला यातील एक करंजी दाखवतो. किती मस्त लेअर पडलेत तुम्हीच पहा. तळून झालेल्या करंज्या आता काढून घ्यायच्या आहेत आणि चाळणीमध्ये तेल निथळण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. इथून पुढील सर्व करंज्या आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्या आहेत. पाहताय ना तुम्ही आपल्या करंजीला किती छान लेअर सुटलेत, किती मस्त पदर सुटलेत ते. आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय. तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशा पद्धतीची लेअर करंजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला यातील एक करंजी तोडून दाखवतो. आवाज तर आहे का? झाल्या आहेत ना कुरकुरीत खुसखुशीत. आणि गव्हाचं पीठ घातल्यानं करंजी आतमधून अजिबात पोकळ राहिलेली नाही आहे. चला तर मग तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा. ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभ दीपावली.